महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 17 मार्च 2025 रोजी या ठिकाणी तिथीप्रमाणे संगमनेर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये साजरी होणार आहे। आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना दरवर्षी मोठ्या प्रमाणावर 19 फेब्रुवारीची जयंती असेल आणि तिथीप्रमाणे येणाऱ्या तारखेची जयंती असेल, या दोन्ही जयंत्या संगमनेर तालुक्यात आणि शहरात मोठ्या उत्साहाने साजऱ्या केल्या जातात। तमाम शिवभक्तांची इच्छा होती की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे। जे आज आपलं आराध्य दैवत आहे त्या दैवताचं मंदिर असेल तर तिथून प्रेरणा मिळण्यासाठी, भावी पिढ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी ते मंदिर असलं पाहिजे। आणि तो दिवस हा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचाच नाही तर मा जिजाऊंचा सुद्धा दिवस आहे, कारण त्या मा जिजाऊंनी या जगाला एक भेट अशी दिली। छत्रपती महाराजांचं संगमनेरमध्ये एक भव्य दिव्य स्मारक झालं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा राहिला पाहिजे, यासाठी देखील तमाम शिवभक्तांची इच्छा होती। आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला या बस स्थानकावर जागा दिली, त्यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी देखील जिल्हा नियोजन महामंडळातून जाहीर झाला। लवकरच ते देखील अश्वारूढ पुतळ्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देखील इथं स्मारक आहे, ते देखील पूर्णाकृती पुतळ्याच्या माध्यमातून करायचं आहे। माळीवाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं देखील स्मारक आहे, जे डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्ष असताना त्यावेळेस केलं होतं, त्याचंही आम्हाला पुनर्स्थापना करायची आहे। तिथेही आम्हाला पूर्णाकृती पुतळे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे करायचे। आणि म्हणून तमाम जे महापुरुष आहेत ज्यांनी या आमच्या मानव जातीला दिशा देण्याचं काम केलं, त्या सगळ्या महापुरुषांची स्मारकं या संगमनेर शहरामध्ये तालुक्यात भव्य दिव्य झाली पाहिजे असा आमचा मानस आहे। आपल्याला माहिती आहे की समनापूर इथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी केलेलं बारव आहे, त्या बारवाची देखील पुनर्स्थापना करून ते पुनर्बांधणी करून तिथं देखील एक अहिल्याबाईंचं स्मारक झालं पाहिजे अशी देखील मागणी आम्ही केलेली आहे। त्यामुळे या सगळ्या स्मारकांचं एक प्रेरणा मिळणारं काम आम्ही निश्चितपणाने करू। आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीने जयंती साजरी करण्याचा नवा प्रयत्न संगमनेरकर करतायत। सगळे मतभेद विसरून सगळे जाती धर्माचे लोक, सगळ्या पक्षाचे, सगळ्या विचाराचे लोक एकत्र आलेले, याचा मला विशेष आनंद या निमित्ताने आहे। धन्यवाद।